राज्यात 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्याचं मतदान प्रक्रिया म्हणजे मतमोजणी प्रक्रिया आज पूर्ण झाली. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे विजय काँग्रेसला जे मिळाला ते लातूर महानगरपालिकेमध्ये. लातूर महानगरपालिका फार चर्चेत राहिली आणि भाषणामुळे चर्चेत राहिली, अनेक विषयामुळे चर्चेत राहिली. आजचा विजय कसा पाहताय? आजचा विजय हा लातूरच्या जनतेचा विजय आहे. छत्रपती श्री शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, शाहू महाराज या सर्व महापुरुषाचा, साधू संतांचा, गाडगे बाबाचा यांच्या सगळ्याच्या विचाराचा विजय आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवरील जे लातूरकरांचं प्रेम आहे त्या प्रेमाचा विजय आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांवर जो विश्वास आहे त्या विश्वासाचा विजय आहे. आणि आदरणीय अमित भैयाचं जे खंबीर नेतृत्व आहे त्या खंबीर नेतृत्वाला ताकद जनतेने दिली आहे, कवच कुंडले दिले, तो विजय. काय आमच्या निलंग्याचं दुर्दैव आहे, रस्त्यावर कब्जे करणारे, हप्तेखोरी करणारे, टक्केवारी करणारे लोक आमच्या इथं आमदार आहेत. आणि तिथंच ते न थांबता अतिमहत्वाकांक्षेपोटी इथं लातूरमध्ये येऊन डिस्टर्ब करायचा प्रयत्न केले. परंतु लातूरच्या जनतेनं त्यांना सनसनीत चक्राक लगवले आणि सांगितलं हे लातूर सुसंस्कृत आहे. आदरणीय विलासरावजी चाकूरकर साहेब, निलंगेकर साहेब आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या संस्कारातलं लातूर आहे, त्यामुळे इथं असले नाटकं चालणार नाहीत म्हणून त्यांना सनसनीत चक्राक होते. आता ते म्हातारीचं कोल्हा नव्हतं का, ये रे कोल्ह्या बोर पिकली म्हणलं तर नग नग म्हातारी टेर शिकली म्हणतात, तसं ते इकडे येणार नाहीत अशी अपेक्षा मला आहे. ते म्हणतात भावनिक करून काँग्रेसनं ही जागा जिंकल्या. अरे रडून रडून तर तुम्ही आमदार झालात. तुम्ही भावनेचं काय बोलता? त्यांना शोभत नाही. माझ्या आजोबाने घरातून काढले, माझा अन्याय झाला असं रडके घराणे करून आमदार झाले. हे लातूरचे महानगरपालिका इथल्या जनतेनं लढून घेतले, तुमच्यासारख्या लातूर लुटायला आलेल्या टोळीपासून हिसकावून घेतले. आता शेवटचा महत्वाचा प्रश्न, जे विलासराव देशमुख यांचं ज्या बद्दल जे वक्तव्य केलं होतं भाजपने, त्यांनी मान्य केलं की त्या वक्तव्यामुळे कुठेतरी लातूर महानगरपालिका गेल्या, स्वतः मान्य केलं त्यांनी. खरंच लातूरकरांना ते वक्तव्य लागलं आणि त्याचाच हा परिणाम आहे. दोन गोष्टी आहेत. ते वक्तव्य लागलं, लातूरकरांना संताप आला, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्यांचं तोंड बघून निलंग्याच्या आमदारचं लोक पाडणारच होते. फक्त त्यांना पडल्यावर स्वतःच्या तोंडामुळं पडलो असं न म्हणता रवींद्र चव्हाणचं एक बुरखा मिळालाय, त्यांना मुखवटा मिळालाय की त्याच्यामुळे पडलो म्हणून. हे असे नसतात का, धावण्याच्या शर्यत पडले माझा पाय पिचकला होता, नाचता येईना अंगण वाकडं, तसं दुसऱ्यावर खापर फोडायचं, ते त्यांना कारण मिळालंय.